त्यामुळे आपल्या कृत्यांमुळे एक जीव गेलाय आणि दुसऱ्या जीवाची आपण हेळसांड करतोय याचंही भान हगवणे कुटुंबाला उरलेलं नाहीये। पुढची बातमी पाहूया। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरे राजेंद्र हगवणे आणि पती शशांक हगवणेची राष्ट्रवादीनं हकालपट्टी केली आहे। पण एवढं करून चालणार नाही तर राजेंद्र हगवणेला तातडीनं अटक करा अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे। राज्य महिला आयोगानं आमच्याशी एकदाही संपर्क साधला नाही, किंबहुना अजित पवार गटाकडून कोणीही आमचं सांत्वनही करायला आलं नाही अशी खंत वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी व्यक्त केली आहे। संवाद साधलाय नाझीम मुल्ला यांनी। राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा म्हणजे वैष्णवीचे पती शशांक यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। अजित पवारांचा हा पक्ष आहे आणि त्यांनी ही कारवाई केलेली आहे। परंतु एवढ्यावरती आपलं समाधान आहे का? नाही, एवढ्यावरती समाधान माझं नाही झालेलं। हकालपट्टी झाली, हकालपट्टी होण्यापेक्षा त्याला ह्याच्यात हजर करणं फार महत्वाचं आहे। जे फरार झालेले त्यांना हजर करायचं माझं जास्त आहे। आजही तीच तुमची भावना आहे पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर, की दबाव पोलिसांवरती आहेच? जर सापडत नाही, अजूनही सापडत नाही, काल आपल्या माध्यमातून एवढं मीडियाने हे केलं तरी त्याची दखल घेतली नाही, म्हणजे प्रशासनाचं काय मला थोडं हेच वाटतं। मिळून यायला पाहिजे होतं ते आतापर्यंत। महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा ज्या रुपाली चाकणकर आहेत त्या सुद्धा अजित पवार गटाच्याच आहेत। त्यांच्याकडून काही आपल्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न झालाय का? कारण महिलांवरती जर काही अन्याय झाला, महिलांचा काही छळ झाला तर त्यावरती